हॅलो, वेलकम यू ऑल. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये इझी जावा बाय रवी इन मराठी. ओके, तर आज आपण पाहणार आहोत JVM आर्किटेक्चर. म्हणजे JVMचं आर्किटेक्चर काय आहे किंवा आपला प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता JVMचं आर्किटेक्चर म्हणजे फर्स्ट कुठलं पार्ट येतं आपलं. आता JVMचं आर्किटेक्चर मला ड्रॉ करायचं आहे, त्यावेळेस आपली फर्स्ट गोष्ट येणार ती क्लास लोडर. ओके, JVMच्या आर्किटेक्चरचा फर्स्ट पार्ट आहे माझा क्लास लोडर. आता क्लास लोडर म्हणजे काय? आता क्लास लोडर आता क्लास लोडर म्हणजे काय? ज्यावेळेस माझा जावाचा प्रोग्राम एक्झिक्यूट करत असतो, ओके, तर त्याला काही जे रिक्वायर्ड लायब्ररीज लागतात किंवा त्याला जो पाथ लागतो किंवा तो काही लायब्ररीज लोड करतो, ओके, त्याच्यासाठी आपल्याला क्लास लोडर हा कन्सेप्ट कंपल्सरी लागतो. ओके, तर जावामध्ये क्लास लोडरचे आता 3 टाईप आहेत. पहिला आहे बूटस्ट्रॅप क्लास लोडर. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे एक्सटेन्शन क्लास लोडर. ओके, आणि थर्ड आहे सिस्टीम, ह्यालाच आपण म्हणतो ऍप्लिकेशन क्लास लोडर. आता क्लास लोडर नेमकं करतो काय? तो काय करतो? लोड, त्याच्यानंतर लिंक करतो आणि त्याच्यानंतर इनिशियलाइज करतो. लोड, लिंक आणि इनिशियलाइज करतो. ओके, तर क्लास लोडरचं हे काम आहे, लोड करतो, लिंक करतो आणि इनिशियलाइज करतो. ओके, तर आता त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहणार आहोत की बूटस्ट्रॅप क्लास लोडर. आता बूटस्ट्रॅप क्लास लोडर नेमकं काय आहे? ओके, तर बूटस्ट्रॅप क्लास लोडर काय करतो? हा पॅरेंट आहे, म्हणजे पॅरेंट ऑफ ऑल क्लास लोडर्स. म्हणजे जेवढे काही जावामध्ये क्लास लोडर्स आहेत त्या सगळ्यांचा पॅरेंट कोण आहे? बूटस्ट्रॅप क्लास लोडर आहे. म्हणजे एक्सटेन्शन क्लास लोडर असेल किंवा सिस्टीम क्लास लोडर असेल तर ह्यांचा पॅरेंट कोण आहे? तर बूटस्ट्रॅप आहे. तर बूटस्ट्रॅप काय करतो? आता कोर जावाचे एपीआय लोड करतो. कोर जावा एपीआय हा काय करतो? लोड करतो. ओके, आता कोर जावाचे एपीआय, आता एपीआय म्हणजे काय? ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. तर हा कोर जावाचे एपीआय लोड करतो. पण कुठून लोड करतो नेमका? तर आपण जो पाथ सेट करतो एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये, आता जावा होम पाथ आहे, तर याच्यामध्ये काय करतो तो? JRE ला जातो. JRE च्या आतमध्ये लिब फोल्डर आहे, तर त्याच्यामधून काय करतो तो? कोर एपीआय लोड करतो. आता ह्या पाथला आपण बूटस्ट्रॅप पाथ असे पण म्हणतो. बूटस्ट्रॅप पाथ. ओके, ह्या पाथला आपण बूटस्ट्रॅप पाथ पण म्हणतो. ओके, आणि हे जे JRE चे लिब आहेत हे सगळे कशामध्ये इम्प्लिमेंट केलेले आहेत? नेटिव्ह लँग्वेज मध्ये केलेले आहेत. नेटिव्ह लँग्वेज. आता नेटिव्ह लँग्वेजेस म्हणजे काय? आता नेटिव्ह लँग्वेजेस म्हणजे कुठलं आलं? सी आलं, CPP आलं, म्हणजे हे सगळे नेटिव्ह लँग्वेजेस आहेत जावासाठी. ओके, तर फर्स्ट क्लास लोडर होता बूटस्ट्रॅप क्लास लोडर. तर हा काय करतो? यालाच आपण काय म्हणतो? पॅरेंट ऑफ ऑल क्लास लोडर. म्हणजे जावामध्ये जेवढे काही क्लास लोडर आहेत त्या सगळ्यांचा पॅरेंट कोण आहे? तर बूटस्ट्रॅप क्लास लोडर आहे. ओके, त्याच्यानंतर हा काय करतो? कोर जावा एपीआयज लोड करतो. आता कोर जावाचे जेवढे काही एपीआयज आहेत म्हणजे ऑलरेडी रिटर्न आहेत, तर त्यांना काय करतो? तो लोड करतो. पण तो कुठून लोड करतो? जावा होम JRE लिब इथून लोड करतो. तर ह्यालाच आपण काय म्हणतो? बूटस्ट्रॅप पाथ असे पण म्हणतो. ओके, तर हे जे कोर जावाचे एपीआय लिहिलेले आहेत ते कशामध्ये लिहिलेले आहेत? तर नेटिव्ह लँग्वेज मध्ये लिहिलेले आहेत, सी आणि C++ मध्ये. ओके, तर आता आपण बघू बूटस्ट्रॅप क्लास लोडर कुठून पाथ ऍक्च्युअली ऍक्सेस करतो. ओके, आता इथं आपण प्रोग्राम फाइल्स मध्ये गेलो, जावा मध्ये गेलो. आता 1.8 व्हर्जन आहे माझ्याकडे जावाचं. मी आता इथं JRE मध्ये गेलो आणि इथं लिब नावाचं फोल्डर आहे बघा. मग ह्याच्यातून तो काय करतो? बूटस्ट्रॅप क्लास लोडर क्लासेस लोड करतो. ओके, जावा, JDK, JRE आणि लिब मधून तो लोड करतो. ओके, तर हा जरा बूटस्ट्रॅप क्लास लोडर. आता नेक्स्ट क्लास लोडर आहे आपला एक्सटेन्शन क्लास लोडर. आता सगळ्यात फर्स्ट म्हणजे एक्सटेन्शन क्लास लोडर काय? कोणाचा चाइल्ड आहे? इट इज अ चाइल्ड ऑफ
बूटस्ट्रॅप क्लास लोडर, बूटस्ट्रॅप क्लास लोडर म्हणजे बूटस्ट्रॅप क्लास लोडरचा चाइल्ड आहे हा एक्सटेन्शन क्लास लोडर. आता एक्सटेन्शन क्लास लोडर काय करतो, हा पण लायब्ररीज किंवा क्लासेस लोड करतो, पण हा कुठल्या पाथ मधून करतो, तर जावा अंडरस्कोर होम होम. तर इथं काय लिहिलेलं आहे आपण, JRE/lib आणि /ext एक्सटेन्शन. म्हणजे आता ह्या एक्सटेन्शन क्लास लोडर काय करतो, हा क्लास लोड करतो, पण कुठून करतो, JRE lib आणि ext नावाचं फोल्डर आहे त्याच्यामधून हा काय करतो, क्लासेसला लोड करतो. ह्यालाच आपण काय म्हणतो, एक्सटेन्शन क्लास लोडर, किंवा जे काय एक्सटेन्शन स्पेसिफाय केलेलं असतं त्याच्यामधून हा काय करतो, क्लासेसला लोड करतो किंवा लायब्ररीजला लोड करतो. आता याचं आपण जर बघितलं तर इथं, तर आताच आपण बघितलं होतं JREच्या लिब मध्ये गेलो आपण, आता इथं बघा ext नावाचा फोल्डर आहे, मग तो काय करतो, हे जे क्लासेस आहेत ना तो लोड करतो. कोण लोड करतो, एक्सटेन्शन क्लास लोडर. एक्सटेन्शन क्लास लोडर ह्या ext फोल्डर मधून तो क्लासेस लोड करतो. तर हे झालं एक्सटेन्शन क्लास लोडर. ओके, त्याच्यानंतर थर्ड टाइप आहे याचा क्लास लोडरचा, तर ते आहे सिस्टीम क्लास लोडर, किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो, ऍप्लिकेशन क्लास लोडर. तर हा काय करतो, हा पण क्लासेसच लोड करतो, पण हा कुठून करतो, ऍप्लिकेशन पाथ मधून करतो. ऍप्लिकेशन पाथ. आता ऍप्लिकेशन पाथ म्हणजे काय, जे काय एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये आपण JDK आणि JRE चा पाथ सेट करतो, ओके, तर हा काय करतो, तिथून क्लासेसला लोड करतो. ओके, तर ह्यालाच आपण असं पण म्हणू शकतो की हा काय करतो, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सचा यूज करतो. कशाचा यूज करतो, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. हा काय करतो, एन्व्हायरमेंट व्हेरिएबलचा यूज करतो. कशासाठी, तर क्लास लोड करण्यासाठी. तर हा काय आहे, हा पण काय, चाइल्ड ऑफ एक्सटेन्शन क्लास लोडर. एक्सटेन्शन क्लास लोडर म्हणजे हा कोणाचा चाइल्ड आहे, तर हा एक्सटेन्शन क्लास लोडरचा चाइल्ड आहे. म्हणजे जावा मध्ये पॅरेंट कोण झाला, बूटस्ट्रॅप क्लास लोडर झाला, त्याच्यानंतर एक्सटेन्शन क्लास लोडर झाला, त्याच्यानंतर झाला सिस्टीम, त्यालाच आपण काय म्हणतो, ऍप्लिकेशन क्लास लोडर. हा पण चाइल्ड क्लास आहे एक्सटेन्शनचा, आणि हा काय करतो, ऍप्लिकेशन पाथ मधून क्लासला लोड करतो. ह्यालाच आपण काय म्हणतो, हा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सचा पण यूज करतो तर क्लास लोड करण्यासाठी. तर हे आर्किटेक्चर मधलं फर्स्ट फीचर आहे आपलं क्लास लोडर. आता इथं बघितलं आपण क्लास लोडर, तर हे फर्स्ट आहे आपलं. तर क्लास लोडरचे आपण टाइप्स पण बघितले. ओके, तर क्लास लोडर नंतर तर JVM मेमरीज. आता JVM मेमरीजचे 5 टाइप पडतात. ओके, JVM मेमरीजचे 5 टाइप पडतात. तर आपण इथं बघणार आहे पहिल्यांदा मेथड एरिया. आता मेथड एरिया म्हणजे काय, आता फर्स्ट JVM मेमरीचा टाइप आहे मेथड एरिया. तर मेथड एरिया काय करतो, क्लास म्हणजे आता क्लासमध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे क्लास लेवल इन्फॉर्मेशन, तो काय करतो, इथं स्टोअर करतो फर्स्ट मेमरीमध्ये, म्हणजेच मेथड एरिया. आता बघा इथं मी एक क्लास बनवलेला आहे डेमो1. ओके, तर ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, एक मेथड घेतलेली आहे टेस्ट, त्याच्यानंतर मी स्टॅटिक व्हेरिएबल घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मी इंटिजर घेतलेलं आहे, म्हणजे नॉर्मल व्हेरिएबल घेतलेलं आहे, यालाच आपण म्हणतो इन्स्टन्स व्हेरिएबल. आणि इथं क्लास नाव घेतलेलं आहे मी, क्लास नेम डेमो1 घेतलेलं आहे. तर हा मेथड एरिया काय करतो, जे क्लास लेवल इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इथं स्टोअर करतो. म्हणजेच आता फर्स्ट काय झालं आपला मेथड एरिया, तर हा काय स्टोअर करतो, क्लास लेवल इन्फॉर्मेशन. आता क्लास लेवल इन्फॉर्मेशन म्हणजे काय काय आलं, मेथड आलं, व्हेरिएबल्स आले, क्लास नेम आलं, आणि स्टॅटिक व्हेरिएबल आले, स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी तो काय करतो, सेव्ह करून ठेवतो. पण कशामध्ये सेव्ह करून ठेवतो, मेथड एरियामध्ये. ओके, तर हा झाला फर्स्ट टाइप. आता त्याच्यानंतर सेकंड आहे आपला हीप. दुसरी मेमरी कुठली आहे, हीप मेमरी आहे. आता हीप मेमरीचं काय वर्क आहे ऍक्च्युली हीप मेमरीचं. आता हीप मेमरी काय करतो, आता बघा, आता इथं मी एक प्रोग्राम बनवलेला आहे. ओके, पण इथं मला आता एक मेन मेथड बनवायची. आता इथे मी काय केलं, मेन मेथड बनवली. ओके, आणि मी एक ऑब्जेक्ट बनवतो आता, डेमो
1 d1 इज इक्वल टू न्यू डेमो 1. ओके, आता मी तर सेव्ह केलं. आता हे जे आम्ही ऑब्जेक्ट बनवलेलं आहे, तर हे ऑब्जेक्ट लेवलची इन्फॉर्मेशन आपण कुठे स्टोअर करतो, तर ऑब्जेक्ट लेवलची इन्फॉर्मेशन आपण हीप मध्ये स्टोअर करतो. म्हणजे हीप कुठली इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतो, जे काही ऑब्जेक्ट रिलेटेड जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी कुठे स्टोअर करतो आपण, हीप मध्ये करतो. ओके, तर हा मेथड एरिया प्रत्येक JVM ला एकच मेथड एरिया असतो, प्रत्येक JVM ला एकच हीप एरिया असतो. ओके, म्हणजे एका JVM ला एक हीप एरिया असतो आणि एका JVM ला एक मेथड एरिया असतो. ओके, म्हणजे हे प्रत्येक प्रोग्राम वाईज किंवा प्रत्येक ऍप्लिकेशन वाईज डिफरंट नसतो. म्हणजे जेवढे काही तुम्ही JVMs यूज करता तेवढे मेथड एरिया आणि हीप एरिया असतात आपल्याकडे. ओके, तर नंतर आता थर्ड आहे आपलं स्टॅक. थर्ड एरिया आपला स्टॅक. यालाच म्हणतो आपण JVM लँग्वेज. JVM लँग्वेज म्हणतो यालाच आपण. ओके, तर इथं सेकंड एरिया बघितला होता आपण हीप. तर हीप कुठली इन्फॉर्मेशन स्टोअर करतो, ऑब्जेक्ट लेवलची, ऑब्जेक्ट रिलेटेड. ओके, त्याच्यानंतर आपलं थर्ड होतं आपलं स्टॅक. ह्यालाच म्हणतो आपण JVM लँग्वेज. आता स्टॅक म्हणजे काय, आता स्टॅक कुठली इन्फॉर्मेशन स्टोअर करतो ऍक्च्युली. आता स्टॅक म्हणजे काय असतं, प्रत्येक थ्रेडला एक स्टॅक असतो. आता थ्रेड आणि प्रोसेस. ओके, आता थ्रेड म्हणजे काय आणि प्रोसेस म्हणजे काय. आता स्टॅक मध्ये कुठले कुठले पार्ट येतात, एक तर येतो प्रोसेस येतो आणि थ्रेड. ओके, आता प्रोसेस म्हणजे काय, अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. आता आपण प्रोसेस कोणाला म्हणतो, अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. म्हणजे एखादा प्रोग्राम ज्यावेळेस एक्झिक्यूट होत असतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, प्रोसेस म्हणतो. पण आता थ्रेड म्हणजे काय, आता थ्रेड हा प्रोसेसचा पार्ट आहे. म्हणजे सिंगल सिक्वेन्शियल फ्लो ऑफ कंट्रोल विदिन प्रोसेस म्हणजेच काय, थ्रेड म्हणजे सिंगल सिक्वेन्शियल फ्लो ऑफ कंट्रोल विदिन अ प्रोसेस, त्यालाच आपण काय म्हणतो, थ्रेड म्हणतो. ओके, तर हा जो स्टॅक JVM आहे, स्टॅक JVM लँग्वेज, हा काय असतो, एव्हरी थ्रेड, पर थ्रेड एक असतो, पर थ्रेड. म्हणजे जेवढे काही थ्रेड्स तुम्ही यूज करणार आहे त्या प्रत्येक थ्रेडला काय असतो, एक स्टॅक एरिया असतो. म्हणजे स्टॅक JVM लँग्वेज असं पण म्हणू शकतो आपण त्यांना. ओके, तर हा स्टॅक एरिया ना लोकल व्हेरिएबल पण स्टोअर करतो. लोकल व्हेरिएबल म्हणजे जे काही लोकल व्हेरिएबल असतात. आता समजा इथे मी प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे, एक मेथड बनवलेली आहे. आता मला इथे एक व्हेरिएबल डिफाइन करायचं आहे y. आता मी जर इथं असंच सोडलं तर तो ऍक्सेप्ट नाही करणार. ओके, तर मला ह्या लोकल व्हेरिएबलला कंपल्सरी व्हॅल्यू काय करावं लागते, इनिशियलाइज करावं लागते. म्हणजे हा मेथडच्या आतमध्ये झाला माझा, म्हणजे हा काय झाला माझा लोकल व्हेरिएबल झाला. तर हा लोकल व्हेरिएबल पण स्टॅक JVM लँग्वेज काय करतो, त्याला स्टोअर करून ठेवतो लोकल व्हेरिएबल आपण. ओके, आणि हा काही शेअर्ड रिसोर्स नाहीये, म्हणजे हा कुणासोबतही स्वतःची स्पेस वगैरे शेअर करत नाही. ओके, आणि ज्यावेळेस JVMचं वर्क किंवा JVM टर्मिनेट होतो त्यावेळेस हा स्टॅक एरिया पण काय होतो, टर्मिनेट होतो. ओके, हा झाला थर्ड मेमरी एरिया. ओके, आता फोर्थ बघणार आहे आपण PC रजिस्टर. आता फोर्थ आपला मेमरी एरिया आहे PC रजिस्टर. आता PC रजिस्टर म्हणजे काय, स्टोअर ऍड्रेस ऑफ एक्झिक्युशन इन्स्ट्रक्शन ऑफ अ थ्रेड. म्हणजे जेवढे काय थ्रेड, फोर्थ नंबरचा आपला कुठला आहे, PC रजिस्टर. आता PC रजिस्टर काय करतो, जेवढे काय माझे एक्झिक्युशन स्टेट मध्ये थ्रेड आहेत, एक्झिक्युशन ऑफ एक्झिक्युटेड थ्रेड. ओके, it will store the address of executed thread. It will store the address of executed thread. म्हणजे जेवढे काय माझे थ्रेड एक्झिक्युशन स्टेट मध्ये आहेत त्या सगळ्यांचा ऍड्रेस कोण स्टोअर करतो, हा PC रजिस्टर करतो. ओके,
म्हणजे प्रत्येक थ्रेडला सेपरेट पीसी रजिस्टर असतो. ओके, म्हणजे ऑब्व्हियसली हा काय करतो, जेवढे काय एक्झिक्युटेड थ्रेड आहेत माझ्या आता प्रोग्राम मध्ये किंवा ऍप्लिकेशन मध्ये, त्या सगळ्यांची काय करतो हा इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. मग आता एव्हरी थ्रेड म्हणजे प्रत्येक थ्रेडला एक पीसी रजिस्टर असतो. ओके, आणि त्याच्यानंतर आता लास्ट आपला आहे मेमरी, ते नेटिव्ह स्टॅक, नेटिव्ह मेथड स्टॅक. इथं आहे नेटिव्ह मेथड स्टॅक आणि इथं काय आहे माझं एक्झिक्युशन इंजिन. ओके, तर हे जेव्हीएमचं आर्किटेक्चर आहे. आता लास्ट आहे आपला हा नेटिव्ह मेथड स्टॅक. नेटिव्ह मेथड स्टॅक. ओके, लास्ट आहे आपल्या इथं नेटिव्ह मेथड स्टॅक. आता नेटिव्ह मेथड स्टॅक काय करतो, प्रत्येक थ्रेडला हा सेपरेट नेटिव्ह मेथड स्टॅक एरिया असतो किंवा हा क्रिएट होतो. ओके, आणि हा काय करतो नेटिव्ह इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. नेटिव्ह मेथड स्टॅक काय करतो, नेटिव्ह मेथड इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. ओके, म्हणजे प्रत्येक थ्रेडला एक नेटिव्ह मेथड स्टॅक असतो म्हणजे पर थ्रेड. ओके, आणि हा काय करतो नेटिव्ह मेथड इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. ओके, तर आपण जेव्हीएम आर्किटेक्चर मध्ये आताच बघितलं की जेव्हीएम आर्किटेक्चर याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे आपला क्लास लोडर. क्लास लोडर मध्ये आपण बघितलं की बूटस्ट्रॅप क्लास लोडर आहे आपल्याकडे, एक्सटेन्शन क्लास लोडर आहे, सिस्टीम क्लास लोडर, त्यालाच आपण काय म्हणतो ऍप्लिकेशन क्लास लोडर. ओके, मग आता जेव्हीएम मेमरीजचे 5 टाईप बघितले आपण. मेथड एरिया, तर प्रत्येक जेव्हीएम ला एक मेथड एरिया असतो. ओके, आणि मेथड एरिया काय करतो क्लास लेवलची इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. आता हीप काय करतो, प्रत्येक जेव्हीएम ला एक हीप एरिया असतो आणि हा हीप काय करतो ऑब्जेक्ट लेवल इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. ओके, आणि स्टॅक जेव्हीएम लँग्वेज, आता स्टॅक मध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या आणि हा काय असतो प्रत्येक थ्रेडला एक स्टॅक एरिया असतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्रोसेस आणि थ्रेड. ओके, आता प्रोसेस म्हणजे काय बघितलं होतं आपण, अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन, आणि थ्रेड म्हणजे काय बघितलं होतं, अ सिंगल सिक्वेन्शियल फ्लो ऑफ कंट्रोल विदिन अ प्रोसेस. म्हणजे थ्रेड कोणाचा पार्ट आहे, प्रोसेसचा पार्ट आहे. म्हणजे ही माझी पूर्ण काय आहे, माझी ही प्रोसेस आहे. ओके, मग याच्यामध्ये आपण काय बघितलं की हा काय करतो स्टॅक एरिया, प्रत्येक थ्रेडला एक स्टॅक एरिया असतो आणि हा काय करतो रन टाइम इन्फॉर्मेशन स्टोअर करतो, किंवा आपण इथं बघितलं की हा लोकल व्हेरिएबलची पण इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. ओके, त्याच्यानंतर आहे पीसी रजिस्टर. आता प्रत्येक थ्रेडला एक सेपरेट पीसी रजिस्टर असतो. तर पीसी रजिस्टर काय करतो, जेवढे काय माझे एक्झिक्युटेड थ्रेड आहेत ओके त्यांची इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. तर हा प्रत्येक थ्रेडला एक सेपरेट पीसी रजिस्टर असतो. ओके, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की नेटिव्ह मेथड स्टॅक, हा पण प्रत्येक थ्रेडला एक असतो आणि हा काय स्टोअर करतो, तर नेटिव्ह मेथड इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. तर हे होतं जेव्हीएमचं आर्किटेक्चर. आपण बघितलेलं आहे जेव्हीएमचं आर्किटेक्चर इन डिटेल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर्स अँड सबस्क्राईब. थँक यू.